Aptas Ayurveda. Reach Ayurveda to each. Ayurgrama 2.0, a unique national level Ayurveda contest on behalf of Charaka Jayanti 2024 with the theme Charaka for Change. In collaboration with Vishwa Ayurved Parishad, organized by Aptas Ayurveda Trust, supported and guided by National Commission for Indian System of Medicine, Rashtriya Ayurveda Vidyapith, Morarji Desai National Institute of Yoga, sponsored by Ashtavaidyan Thaika Tumos, Vaidyaratnam Aushadashala Trishur Kerala, Ayurveda Shramam Private Limited Chennai, Tamil Nadu, Unit of Shri Hospitals Group, Shri Dhutapapeshwar Private Limited Mumbai. Prize for the contest is sponsored by students of late Vaidyaji Srinivasa Acharya. सुवर्ण समृद्ध च्यवनप्राश स्वामला, उत्तम दर्जे के आंवले औषधि वनस्पति, गाय का शुद्ध घी एवं शहद से निर्मित तथा स्वर्ण एवं रजत भस्म से समृद्ध च्यवनप्राश श्री धूतपापेश्वर का स्वामला, संपूर्ण स्वास्थ्य एवं उत्तम रोग प्रतिकार शक्ति के लिए सेहत का खजाना, 2 चम्मच रोजाना। Shri Ayurvedic presents Pandit D. Gopalacharlu's Madhifala Rasayanam. It is made with tons of natural sweet lime, lemon and ginger. It works effectively in indigestion, gas trouble, loss of appetite and jaundice. With Pandit D. Gopalacharlu's Madhifala Rasayanam, stay safe, stay healthy. Hello, myself Yashodip Pramesh Khairnar. I am from SMBT Ayurveda College, Nashik. Being part of Ayurveda, it's our responsibility to promote and propagate Ayurveda at different levels. So we have arranged a medical camp. माझं नाव मनाली पुंडलिक टोंगारे आहे. मी SMBT आयुर्वेद महाविद्यालयामध्ये 4थ्या वर्षात शिकते. आयुर्ग्राम 2.0 यामध्ये मी कल्चरल हेड म्हणून सहभाग घेतला आहे. तर माझं महत्त्वाचं यामध्ये काम असं की या गावामध्ये आम्ही जिथे आलो आहोत यापुढील 7 दिवसांमध्ये गावातील संस्कृती आणि आयुर्वेद यांचं कशा प्रकारे संगत घालता येईल हे मला या गावातील लोकांना सांगायचं आहे. नमस्कार, माझं नाव यश विजय कोर. मी SMBT आयुर्वेद महाविद्यालयाचा विद्यार्थी. मी 4th इयर BMS स्टुडंट आहे आणि मी हे आयुर्ग्राम 2.0 ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे, जे आपताच आयुर्वेद यांनी आयोजित केलेलं आहे. ज्ञानेश्वरी बालासाहेब चाटे, 4th इयर स्टुडंट ऑफ SMBT आयुर्वेद कॉलेज नाशिक. मी या टीमची क्रिएटिव्ह हेड आहे.
आयुर्ग्राम 2.0 या स्पर्धेअंतर्गत पुढील 7 दिवसात ज्या ॲक्टिव्हिटीज होतील त्या कशा क्रिएटिव्हिटीद्वारे पूर्ण गावकऱ्यांना समजतील आणि आयुर्वेदाचे महत्त्व त्यांना कळेल याद्वारे या ॲक्टिव्हिटीज केल्या जातील. मायसेल्फ निकिता ठकाजी खेमनर. आय एम फ्रॉम SMBT आयुर्वेद कॉलेज 4th इयर स्टुडंट. आयोजित आयुर्ग्राम या स्पर्धेत मी डॉक्युमेंटेशन हेड आहे व या सप्ताहाचे आयोजन पांडुर्ली या गावात केलेले आहे. या काळात आयुर्वेदाचे ज्ञान व आजच्या काळातील महत्त्व या गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणार आहोत व त्याचे काही रील्स, फोटोज आणि व्हिडिओ संकलित करणार आहोत. माझं नाव यशराज नारायण शेळके. मी फायनल इयर सिनियर BMS 2020-21 बॅच. मी आयुर्वेद 2.0 ही स्पर्धा याच्यामध्ये कॉम्पिटिट करत आहे. आज या ठिकाणी आपण वेगवेगळ्या साईटचं निरीक्षण केलं, त्यांची परमिशन घेतली आणि मी खूप मोटिवेटेड आहे या स्पर्धेत भाग घेऊन. नमस्कार, माझे नाव किले संजय फडके. मी SMBT आयुर्वेद विद्यालयामध्ये 4थ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही योग, प्राणायाम त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या मनामध्ये आयुर्वेदाबद्दल अंधश्रद्धा आहे त्यांचे निर्मूलनसुद्धा करणार आहोत. धन्यवाद. प्रज्वल सुरेश निबे. मी SMBT आयुर्वेद कॉलेजचा विद्यार्थी. आत्ताच आयोजित 2.0 आयुर्ग्राम या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे. मी माझ्या ग्रुपचा ट्रान्सपोर्टेशन हेडचं काम करत आहोत. मी माझ्या ग्रुप मेंबर्सचं जाण्या येण्याची सर्व व्यवस्था मी माझ्यावर घेतलेली आहे. मी विश्वजा मनोज मालपाटक 4th इयर BMS सिनियरची स्टुडंट आहे. आत्ताच आयुर्वेद आयोजित आयुर्ग्राम या स्पर्धेमध्ये मी स्टेज इव्हेंट हेड म्हणून आहे. येत्या काही दिवसामध्ये या गावामध्ये आम्ही बरेच प्रकारचे ॲक्टिव्हिटीज घेणार आहे जे लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांना लाभदायी असे असतील. चरक संहिता ही आपण दैनंदिन जीवनामध्ये कशी वापरू शकतो आणि त्याचा काय उपयोग होऊ शकतो या रिलेटेड खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज घेण्यात येतील. सो हिअर वी आर मूव्हिंग इन द डिरेक्शन ऑफ चरक फॉर चेंज. Ayurgrama 2.0 Ayurgrama Ayur Bharata. Subscribe and share this video to all and join hands with us to reach Ayurveda to each.